नमस्कार, मी मनोज भोर. नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. साऱ्या देशाचं लक्ष मुंबई महानगरपालिकेवर लागून राहिलं होतं आणि यात भाजप आणि शिवसेना शिंदेनं बाजी मारले आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना रोखलं, अशी आजची राजकीय परिस्थिती आहे. पण मुंबईमध्ये दोन शिवसेनेपैकी कोणती शिवसेना मजबूत आहे असा जर सवाल केला गेला तर मुंबईतला मराठी माणूस हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाजूने उभा राहिला असं म्हणता येईल. भले त्यांना यश मिळालं नाही तरी सुद्धा मुंबईच्या निवडणुकीत आणि महाराष्ट्रातल्या काही प्रमुख महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय माहिती पुढे येते आणि काय निकाल लागतायत आणि या निकालामध्ये एमआयएम सारखा एक मुस्लिमवादी पक्ष सुद्धा वर येतोय आणि समाजवादी पक्ष हा खाली जातोय, अशा प्रकारचं चित्र सुद्धा निर्माण झालंय. याशिवाय इस्लाम पार्टी ही मालेगाव महानगरपालिकेमध्ये निवडणुकीला उभी राहिली आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे. अजित पवारांचा पक्ष महाराष्ट्रात अहिल्यानगर सोडून पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये सुद्धा दिसत नाहीये, ही लक्षणीय बाब म्हणता येईल. शरद पवारांच्या पक्षाचं नामोनिशान नाही. काँग्रेस महानगरपालिकेच्या निवडणुकीत चंद्रपूर वगळता आणि लातूर वगळता रसातळाला गेले, असे अत्यंत धक्कादायक निकाल महाराष्ट्रात लागलेले आहे. या निकालाचे काय परिणाम असू शकतात, या निकालाचे पडसाद कसे उमटलेत आणि नेमकं हे कशामुळे घडलं, आम्ही चर्चा करतोय. नवराष्ट्राचे संपादक संजय मलमेजी, खूप स्वागत आहे आपलं नवराष्ट्र डिजिटल वरती. एक महत्वाचा की फॅक्टर मुंबई मधला बघा, तुम्ही जर पाहिला असेल संपूर्ण निकाल जवळपास हाती आलेले आहेत की काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेला मोठा धक्का बसला हे मान्य करावं लागेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला हा मोठा धक्का आहे हे मान्यच करावं लागेल. आपण त्यांनी मराठी मतांचं ध्रुवीकरण करून मतं मिळवण्याचा किंवा सत्ता मिळवण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न यशस्वी ठरलेला नाही. मराठी बहुल भागामध्ये जो काही त्यांना पाठिंबा मिळाला तितकाच काय तो त्या भागात ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि मनसे खरं तर तिथे काही आपल्या जागा आणू शकलेले. पण सर्वदूर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर सर्वदूर महाराष्ट्रामध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पूर्णपणे म्हणजे उच्चाटन झाल्यासारखी परिस्थिती आहे. कुठेच त्यांचं अस्तित्व दिसत नाही. खरं तर तुम्ही म्हणताय की मुंबईच्या बाबतीत जर आपण विचार केला, मुंबईच्या जर पूर्ण निवडणुकीचा कल पाहता आपण जर विचार केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दृष्टिकोनातून पुढचे 2029च्या निवडणुका जे येतील विधानसभा, तोपर्यंत पक्ष टिकून ठेवण्याचं मोठं आव्हान असेल खरं तर पक्षासमोर. कारण कार्यकर्ते राहतील का हा मोठा प्रश्न आहे, शिवसैनिक राहतील का हा मोठा प्रश्न आहे. कारण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सर्व मान्यता महाराष्ट्रात मिळताना दिसते. हा तुम्ही खूप मुद्दा महत्वाचा घेतला, ज्याचा मी उल्लेखही अगदी सुरुवातीला केला. पण मुळात भाजप आणि शिंदेच्या तुलनेमध्ये शिवसेना आणि राज ठाकरे यांना कमी जागा मिळतात. 7 नगरसेवक केवळ 2017 मध्ये राज ठाकरे यांचे निवडून आले होते आणि नंतरच्या काळात आपण बघितलं की ते शिवसेनेत गेले. 2 भाऊ एकत्र लढून सुद्धा मनसेची ताकद वाढताना दिसत नाही. पण राज ठाकरे यांची भाषणं, त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईमध्ये मराठी माणूस हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभा राहिलाय. नाही, खरंच आहे, मुंबईमध्ये मराठी माणूस उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभा राहिलेला. वास्तविक काय आहे की मराठी माणसाला कुठेतरी मुंबईमध्ये भीती वाटते की त्याला असुरक्षित वाटते आणि हे जे काय असुरक्षित वातावरण आहे हे तयार करण्यात ठाकरे बंधू यशस्वी ठरले होते मराठीचा मुद्दा घेऊन. त्यामुळे त्यांना वाटत होते की बाबा ठाकरे जर सत्तेत नसतील तर आपलं इथे इतर भाषिक जे काय आहे समाज आहे तो आपल्यावरती हवी होईल किंवा त्यांच्या माध्यमातून अत्याचार किंवा इतर काय गोष्टी होतील. तर त्या भीतीपोटी मराठी बहुल भागांमध्ये ठाकरेंना मराठी मतदारांनी भरभरून मतदान केलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र स्पष्टपणे दिसते महाराष्ट्रामध्ये. मी तुम्हाला काही ठिकाणी कुठे शिवसेना शिंदे गटाला धक्का मिळाला आणि कुठे त्यांना यश मिळालं. त्यांना मुंबईत जेवढं यश पाहिजे होतं तेवढं मिळालं नाही, पण ठाण्यात मिळालेलं आहे. त्यांना धक्का कुठे बसला? पनवेलमध्ये. त्यांना नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी तगडं आव्हान दिलं. दोघांमध्ये राजकीय वैर हे महाराष्ट्रामध्ये चर्चेला आलं होतं. केडीएमसी मध्ये सुद्धा त्यांना धक्का बसलेला आहे, जिथे श्रीकांत शिंदे यांचं वर्चस्व आहे आणि शिंदेंचंही. आणि ठाण्यामध्ये मात्र त्यांनी बाजी मारली. पण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय संभाजीनगर. पण त्या संभाजीनगरमध्ये येत्या काही काळामध्ये भाजपाचं वर्चस्व आणि सातत्यानं शिवसेना वर्सेस भाजप असं आपल्याला चित्र जसं नवी मुंबईत दिसलं, ठाण्यात दिसलं आणि मुंबईतही दिसलं, तसंच ते संभाजीनगर. याचा अर्थ स्पष्ट असा होतो की महाराष्ट्रातल्या ज्या काही प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमध्ये महायुतीमध्ये सुद्धा वर्चस्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच होती.
स्वतः 2 दिवसापूर्वी मी निवडणुकीच्या म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशीच मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला होता. त्यांनी ठीक आहे सर्व काही ठरवून केलेलं होतं. महायुतीतले जे घटक पक्ष आहेत, ज्या ठिकाणी ज्या पक्षाचं वर्चस्व आहे तिथे त्यांना स्वतंत्रपणे लढण्याची खरं तर मुभा दिली. जे ठाण्यामध्ये शिंदेचं वर्चस्व खूप आहे. भाजपाने तिथे मतांची विभागणी होऊ नये म्हणून शिंदेना सोबत युती करण्याचा निकाल शिंदेचं वर्चस्व त्यांना सोबत घेऊन तिथे गेले. पुण्यामध्ये मात्र तसं झालं. पुण्यामध्ये खरं तर स्वतंत्रपणे तिथे अजित पवार हे लढले गेले. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की मुख्यमंत्र्यांचं सांगणं हे होतं की आम्हाला कसंही करून 29 महापालिका महायुतीच्या घटक पक्षांना सत्तेत घेऊन यायचं आहे. आणि एकमेकाच्या विरोधात लढल्यामुळे तुम्ही जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की बाकीचे पक्ष बाहेर फेकले गेले. की जर पुण्याचा विचार केला तर राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना किंवा आपलं भाजप यांच्यामध्येच ती लढत झाली. शिवसेना आपण दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे दिसतात. एक तर MIM सारखा पक्ष सातत्यानं महानगरपालिका नगर परिषदेमध्ये आणि विधानसभेत सुद्धा, आणि त्यांनी एकदा तर म्हणजे संभाजीनगरचा त्यावेळेला ते औरंगाबाद होते खासदार निवडून आले. इम्तियाज जलील जे माजी पत्रकार होते. एक MIM चा मुद्दा आणि एक अजित फॅक्टर महाराष्ट्रातला. आपण कुठल्या 2 मुद्द्यांपैकी तुम्हाला आवडेल की कुठला मुद्दा तुम्ही विश्लेषणासाठी घ्या? कसं MIMचं मुळातच मुस्लिम मतदारांवरती, मुस्लिम मतदार हा स्थिर राहत नाही, लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी तो मतदार पक्ष बदलत आलेला. तुम्ही यापूर्वी MIMला बऱ्यापैकी मुंबईमध्ये सुद्धा 2 त्यांचे आमदार निवडून आले होते. खरं तर भायखळ्यासारख्या ठिकाणी वारिस पठाण आणि इम्तियाज पण त्यावेळेला ते सर्व निवडून आलेले होते. हे सगळे खासदार निवडून आले होते. त्यानंतर काही वेळा हा मतदार समाजवादीकडे काही अंशी झुकला गेला किंवा तिकडे जात होता. काही वेळा काँग्रेसकडे जातो. मुस्लिम मतदार हा प्रत्येक वेळी एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या पक्ष नेतृत्वाच्या बाबतीत कुणाला मतदान करायचं असं. तर हे तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत तुमच्या लक्षात येईल की MIMने यावेळी MIMला मुस्लिम मतदारांनी MIMला खरं तर पाठिंबा दिलेला. त्यामुळे 4 मला म्हणजे अहिल्यानगरमध्ये बऱ्यापैकी अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांना पिंपरी चिंचवड आणि पुण्यात अपयश जरी आलं तरी अहिल्यानगरमध्ये मात्र आणि काही सांगलीमध्ये त्यांना चांगले नगरसेवक निवडून येताना त्यांच्या पक्षासाठी दिसत आहेत. पण त्याच ठिकाणी MIMने वर डोकं काढलं आणि मालेगावमध्ये इस्लाम पार्टीनं तर 34-35 नगरसेवक त्यांचे. अहिल्यानगरचं तुम्हाला सांगेन मी, अहिल्यानगरची निवडणूक खरं तर हे हिंदू आणि मुस्लिम या मताच्या ध्रुवीकरणावरती लढली गेलेली आहे. तिथे संग्राम जगताप जे राष्ट्रवादीची आहेत, तिथे राष्ट्रवादीची यश म्हणता येणार नाही, संग्राम जगतापांचं यश आहे अहिल्यानगरचं. आणि जे विखे पाटील आहेत, विखे पाटील आणि संग्राम जगताप यांची युती होऊन ते नगरपालिकेत निवडणूक ती लढली गेली अहिल्यानगरची. त्यामुळे तिथे आय लव्ह मोहम्मद नावाचं जे प्रकरण होतं ते अहिल्यानगरमधून मुस्लिम विरुद्ध हिंदू मताचं ध्रुवीकरण झाले नाही MIMला तिथे ज्या पद्धतीने. आणि अचानक अहिल्यानगर मधले व्हिडिओ हे व्हायरल व्हायला लागले, तिथे व्ह्यूज मिळायला लागले. त्यानंतर आपण कर्डिले मरण पावले, त्यांच्या निधनाच्याही बातम्यांना खूप मोठ्या प्रमाणात एक म्हणतो ना आपण प्रेक्षकांचा एक कल जो असतो, हिंदुत्ववादी म्हणा किंवा या मुद्द्यावर लढणारे लोक असतील. दुसरा, अजित पवारांसाठी या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हा अजित पवार जो फॅक्टर आहे हा आपल्याला दुर्लक्षित करून जाणार नाही. ही इज द बिगेस्ट लुजर इन इलेक्शन. नक्कीच. कसं आहे तुमच्या लक्षात घ्या, पुणे आणि पिंपरी ह्या बेल्टमध्ये किंवा ह्या 2 महापालिकांमध्ये अजितदादांचं कधी काळी खूप मोठं वर्चस्व होतं. त्या वर्चस्वाला भाजपाने धक्का दिलेला आहे आणि त्यांचं जे काही एकाधिकारशाही किंवा मक्तेदारी होती या महापालिकांमध्ये ते मोडीत काढलेले. पार्थ पवार प्रकरण भोवलं त्यांना. नक्कीच नाही. पार्थ पवार प्रकरणाचा 100% ह्या सगळ्या निवडणुकीत परिणाम झालेला आहे. आणि परत 70,000 कोटीचा परत एकदा अप्रत्यक्षरित्या उल्लेख प्रचारामध्ये झाला जो भाजपकडून केला गेला. ह्या सगळ्या गोष्टींचा अजित पवारांना मोठा फटका बसला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन तिथे त्यांना यश मिळालेलं नाही. एक शेवटचा फॅक्टर म्हणजे मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांनी निवडणूक आपल्या अंगावर घेतली, मात्र इथला जो गोंधळ, वंचित सबूतची आघाडी आणि 32 नगरसेवक त्यांना अजिबात वेळेवर उमेदवार देता आले नाही. ही जी काही काँग्रेसमधली गोंधळाची स्थिती होती ती काँग्रेसला 33 जागावरून खाली आणताना दिसते. म्हणजे 2017 मध्ये 33 मिळते. हा या काँग्रेसमध्ये नेमका वर येण्याचा प्रयत्न होत नाही आहे. लीडर्स नाही आहेत की उत्तर भारतीय जे त्यांचे नेते होते ते आधीच भाजपमध्ये गेले आणि त्यामुळे अत्यंत वाताहत झाली आहे काँग्रेसच्या काँग्रेसच्या पराभवाची अनेक कारण आहेत. खरं तर काँग्रेसमध्ये तुम्ही लक्षात घेतलं तर महाराष्ट्र काँग्रेसला चेहरा नाही. सगळ्यात महत्वाचे की कुठल्याही एक नेतृत्व असायला होते. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व असतात, त्याचा फटका तर प्रत्येक ठिकाणी काँग्रेसला मुंबईचा जर आपण विचार केला, मुंबईमध्ये जो पारंपरिक मतदार होता काँग्रेसचा तो काँग्रेसकडे राहिलेला नाही. जो काही नॉर्थ इंडियन असेल म्हणजे उत्तर भारतातला असेल किंवा इतर भाषिक असेल, दक्षिण भारतातला असेल
मुस्लिम मतदार असेल, हा काँग्रेसबरोबर आता राहिलेला नाही. कारण काँग्रेसविषयीची जी काही विश्वासार्हता या मतदारांमध्ये अगोदर होती ती आता राहिलेली नाही. हा एकतर उत्तर भारतीय मतदार भाजपकडे वळलेला आहे, दक्षिण भारतीय मतदार सुद्धा भाजपकडे गेलेला आहे, जो कधीच भाजपला खरं तर दक्षिणेत मानत नाही, पण तो मुंबईमध्ये तो त्यांच्यासोबत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मुस्लिम मतदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे जातोय, कारण त्यांना ते मोदींच्या विरुद्ध आक्रमक बोलणारा कोणतरी नेता तर उद्धव ठाकरे हाच मोदींची खरं टप देऊ शकतो. एक त्यांच्यामध्ये भावना निर्माण झाली, त्यामुळे तो हा सर्व मतदार इकडे वळलेला आहे. कारण आणि काही यांची मुस्लिम भागामध्ये एमआयएम कडे गेलेले आहे. आणि नाही म्हटलं तरी माटुंग्यामध्ये काही दक्षिण लोक राहतात, कर्नाटक मधले राहतात, आंध्र प्रदेश मधले राहतात, उच्चवर्णीय. आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतात खास करून तामिळनाडू, आंध्र प्रदेश या भागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले, विकास कामांचं कॅम्पेनिंग केलं, त्यामुळे मुंबईत सुद्धा त्याचा असर झालेला आपल्याला पाहायला मिळतात. अनेक फॅक्टर आहेत, जितक्या फॅक्टरची चर्चा करता येईल आपली तितकी ती अपुरी आहे. कारण या मुंबई महानगरपालिकेच्या शिवाय महाराष्ट्रातल्या आणखी 28 महानगरपालिकांमध्ये खूप वेगवेगळी राजकीय सामाजिक परिस्थिती निर्माण झाली. त्याचं विश्लेषण आम्ही दर दिवशी येत्या काही दिवसात करत राहू. खूप धन्यवाद. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर नोंदवा आणि नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक हे दोन्ही सोशल मीडिया हँडल तुम्ही फॉलो करा. याशिवाय बेल आयकॉनवर जा, बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. खूप धन्यवाद. नमस्कार.